भारत माता की आहे आणि कोपरगाव येथे मागील 25 वर्षापासून लहान मुलांचा डॉक्टर म्हणून कार्यरत आहे। परंतु आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमच्या कोपरगावचे लाडके आमदार विवेक भैया कोल्हे यांच्या प्रेरणेतून आज ही जी तिरंगा रॅली संभाजीनगर येथे होत आहे, त्यासाठी मी खास कोपरगाववरून आमच्या सर्व मित्रपरिवारासोबत इथे आलेलो आहे। लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी तिरंगा यात्रा सुरू केलेली आहे, त्याच्या निमित्ताने आज त्यांचं संभाजीनगर येथे आगमन होत आहे आणि आम्ही कोपरगावातून साधारण सुमारे 2000 मित्रपरिवार आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे हे या रॅलीसाठी कोपरगावावरून खास आलेलो आहोत आणि आपला 80वा स्वातंत्र्य दिन उद्या अतिशय धूमधडाक्यात आपल्या देशात साजरा होत आहे आणि आपल्या देशाचं गुणगान करण्यासाठी आणि आपल्या देशाची महती संपूर्ण जगाला कळण्यासाठी ही तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे। आमचे कोपरगावचे लाडके आमदार माननीय विवेक भैया कोल्हे साहेब, तसेच माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली कोपरगावातून अतिशय उत्स्फूर्तप्रमाणे संपूर्ण आम्ही कार्यकर्ते मित्रमंडळी हे आज संभाजीनगर येथे आलेलो आहोत आणि ही तिरंगा यात्रा साजरी करताना आम्हाला सर्वांना खूप आनंद होत आहे आणि या तिरंगा यात्रेच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण जगाला आपण दाखवू इच्छितो की हा भारतीय तिरंगा संपूर्ण जगामध्ये श्रेष्ठ आहे आणि तो कायम श्रेष्ठ राहणार। भारत माता की जय, वंदे मातरम। आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तिरंगा रॅलीसाठी संभाजीनगर येथे आलेलो आहोत। जवळजवळ 2,000 ते 2,500 लोक कोल्हापूर जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले। तिरंगा रॅली ही मराठवाड्याची रॅली आहे आणि आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही रॅली होत आहे आणि ही रॅली यशस्वीपणे महाराष्ट्रातून सगळे लोक आलेले आहेत आणि यशस्वीपणे पार पडतात। लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमदार माननीय मसुराजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लातूर जिल्ह्यातून सर्वजण आलेलो। काय आव्हान करणार तुम्ही कार्यकर्त्यांना काय रॅलीचं महत्त्व काय नाही? तिरंगा रॅली देशासाठी उद्या स्वातंत्र्य दिन आहे। स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना सर्व या महाराष्ट्रातील देशातील सर्व नागरिकांनी या रॅलीमध्ये सामील व्हावं, स्वातंत्र्य दिन आपला उत्साहात साजरा करावा। आपलं नाव? मी तुकाराम मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि माजी जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी लातूर। संपूर्ण नागरिकांतर्फे, युवकांतर्फे, विशेष करून JNJ आणि JL अल्फा यांच्यातर्फे एक भव्य दिव्य रॅली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अतुल सावे साहेब, माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमचे धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने यांच्या नेतृत्वाखाली लाखोच्या संख्येने संपूर्ण मराठवाड्यातून, उत्तर महाराष्ट्रातून आज नागरिक, ग्रामस्थ, कार्यकर्ते, विशेष करून युवक आणि युवती या एक राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, शहीदांना मानवंदना व खऱ्या अर्थाने आज या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आज आम्ही शहीदांना श्रद्धांजली वाहणार आहोत। त्याचप्रमाणे जे सैनिक सेवानिवृत्त झाले त्यांनाही आमचं वंदन असेल आणि ही भव्य दिव्य रॅली आज या निमित्ताने विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या वतीने फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले चौक, क्रांती चौक हा ऐतिहासिक रॅली न भूतो न भविष्यती रॅली
1 लाख ग्रामस्थांची नागरिकांची रॅली आज आपल्या या संभाजीनगर नगरीत काढण्यात येणार आहे. त्याचा आम्हाला विशेष आनंद आहे. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये धुळ्यामधून किती कार्यकर्ते सहभागी झाले? आमच्या धुळे ग्रामीण व धुळे शहरातून 8,500 नागरिक, युवक, युवती या ठिकाणी आलेले आहेत. काय आव्हान करणार? त्यावेळी एवढंच सांगेल की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने हा देश विकासाकडे वाटचाल करत आहे. जगामध्ये भारत देशाचा डंका सर्वत्र आहे आणि याचे वाईट वाटून अमेरिका असेल, चीन असेल, फ्रान्स असेल, हे आपल्या भारत देशात युवकांचं, युवतींचं, विशेष करून झेंजी व जेल अल्फांचं डोका शांत करून भारत देशाविरुद्ध कट कारस्थान करत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज विशेष युवकांनी, युवतींनी व या नागरिकांनी, ग्रामस्थांनी भव्य दिव्य रॅली काढण्यात आलेली आहे. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की वंदे मातरम. आपलं नाव? बापू खलाने, जिल्हाध्यक्ष धुळे ग्रामीण. आम्ही नांदेडवरून आलेलो आहोत. आम्ही भाजप पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि या ठिकाणी देशामध्ये जे विरोधी पक्ष जे दिल्लीमध्ये जे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय स्वरूप देऊन जे देशामध्ये अराजकता पोहोचवण्याचा, अराजकता पसरवण्याचा जो विरोधी पक्षांनी जो काट घातलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये आम्ही देशामध्ये देशभक्ती एकत्र कायम एकसंघ राहावी यासाठी भाजप पक्षातर्फे ही तिरंगा यात्रा काढण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांची लवकरच या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहे. किती कार्यकर्ते तिथं नांदेडवरून? शेकडो कार्यकर्ते, अशोकरावजी चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आमचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या रॅलीला आलेले आहेत. काय आव्हान करणार तुम्ही? आम्ही सर्वप्रथम जे सध्या जेनजीज आपले जे तरुण मुलं आहेत त्यांना आम्ही आव्हान करतो की आपण सर्व एकसंघ राहिलं पाहिजे आणि कुठल्याही आपल्या समस्या असतील तर आपल्या समस्या सोडवण्यासाठी केवळ भारतीय जनता पक्षच कटिबद्ध आहे, एवढंच आम्ही आपल्या मार्फत सांगतो. आपलं नाव? शशिकांत क्षीरसागर, भाजप युवा मोर्चा, जिल्हाध्यक्ष, नांदेड. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.